निफाडमध्ये भक्तीचा दरवळ अनुभवायला मिळाला. हनुमान जयंतीनिमित्त अकोलखास गल्ली परिसर 7 दिवस अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाला. आणि या संगीतमय श्री नवनाथांच्या कथेची सांगता झाली ती भावस्पर्शी काल्याच्या कीर्तनानं. कोपरगाव येथील प्रख्यात कथाकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्या मधुर वाणीतून श्री नवनाथांच्या चरित्राचे अत्यंत सुंदर निरूपण झाले. 7 दिवस चाललेल्या या कथेनं भाविकांना अध्यात्माची गोडी लावली, तर काल्याच्या कीर्तनातून श्रीकृष्ण लीलांचे मंत्रमुग्ध करणारे वर्णन ऐकताना उपस्थित भाविक भावविभोर झाले. या भक्तिमय सोहळ्याला मृदंगाचार्य ह.भ.प. मंगेश महाराज निकम, गायक ह.भ.प. बंडू महाराज धारराव, ह.भ.प. राजेंद्र महाराज थोरात, ह.भ.प. सचिन महाराज जाधव, महाजन महाराज तसेच परिसरातील भजनी मंडळ आणि श्रोतेवर्ग यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कीर्तनानंतर हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी प्रवीण तांबे, ज्ञानेश्वर खालकर, सचिन चव्हाण, सुनील काळे, दिनकर गायकवाड, संदीप गवळी, वाल्मिक भोसले, गोरख चौरसिया, गिरीश तांबे, मिलिंद आहेर, प्रसाद उकाडे, अक्षय कांदळकर, हर्षल पाठक, राजेंद्र साबळे, शिवा साबळे, हर्षल जाधव, प्रशांत भालेराव, राजेंद्र शिंदे, संजय गायकवाड, संतोष भवर, विष्णुपंथ शिरसाठ, प्रमोद आहेरराव, प्रशांत जगताप, दीपक सोनार, रवींद्र कांदळकर, नितीन साटोटे, अभिजित चव्हाण यांच्यासह बालगोपाळांचेही मोलाचे सहकार्य लाभले. निखाडमध्ये पार पडलेल्या या भक्तिमय सोहळ्याने श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला आणि श्री नवनाथांच्या नामस्मरणाने वातावरण भक्तिरसात चिंब भिजून गेले. राजेंद्र थोरात, ब्युरो रिपोर्ट, निफाड. आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.